नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे त्यामध्ये आपण ती लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. आता आपण लाईव्ह सेशनचे जे अलर्ट असतात, दररोज सकाळी मार्केट चालू असताना 9 ते 10:30 या वेळेत लाईव्ह मार्केट सेशन घेतो आणि ह्याचे अलर्ट सुद्धा आता आपण ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो. यासारख्या अनेक सुविधा आपण एक एक करून ॲपवर लॉन्च करतोय. तर त्यामुळे ॲप अवश्य डाउनलोड करून इन्स्टॉल करा. आता आपण पुढे जाऊया आणि पेड कोर्सेस विषयी थोडक्यात माहिती बघूया. तर ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स म्हणजे ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, टेक्निकल ॲनालिसिस आणि गणित या 4 शास्त्रांवर आधारित मार्केटचं विश्लेषण करणारा आत्मा कोर्स जो आहे, ह्या कोर्सच्या ऑगस्ट 2025 बॅचसाठी आता प्रवेश सुरू झालेले आहेत. ह्या कोर्सच्या सहाय्यानं आपण शेअर मार्केटचं जवळजवळ 90 ते 95% इतकं ॲक्युरेट विश्लेषण करू शकतो आणि तुम्ही मागच्या फेब्रुवारीपासून सातत्यानं बघताय की आपण दिलेल्या लेवल, आपण केलेलं विश्लेषण, कुठे रिव्हर्सल येणार, कुठून एम पॅटर्न बनणार, कुठे डब्ल्यू पॅटर्न बनणार, ह्या सर्व गोष्टी इतक्या ॲक्युरेट येतात. त्याचं कारण असं आहे की आपण हे सर्व विश्लेषण नुसतं टेक्निकल ॲनालिसिसच्या सहाय्यानं न करता या चारही जे शास्त्र आहेत त्यांच्या आधारे करतोय आणि म्हणून इतकी ॲक्युरसी आपल्याला मिळू शकते. तुम्हाला सुद्धा जर माझ्यासारखी ॲक्युरसी मिळवायची असेल आणि आयुष्यामध्ये दुसरा कुठलाही कोर्स परत कधीही करायचं नसेल, तर हा एकमेव कोर्स आहे जो तुम्ही करू शकता. एकदा शिका आणि त्याचा आयुष्यभर तुम्ही उपयोग करू शकता. ह्या कोर्समध्ये जर तुम्ही प्रवेश घेतलात तर तुम्हाला फक्त इक्विटी मार्केट नाही, तर इक्विटी सोबत फ्युचर अँड ऑप्शन असेल, कमॉडिटी मार्केट असेल, करन्सी मार्केट असेल, इव्हन क्रिप्टो करन्सी असेल किंवा तुम्ही विदेशातल्या समजा तुम्ही यूएस मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तरी सुद्धा तुम्ही ह्या कोर्समध्ये शिकलेल्या संकल्पनांचा वापर करून विश्लेषण करू शकता. तर इतक्या सर्व गोष्टी आपण ह्या कोर्सेसमध्ये शिकवतोय. तर ह्या कोर्समध्ये आपल्याला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर सध्या ती चालू आहे आणि उद्या शेवटची तारीख आहे. ह्यासोबतच मनी मशीन कोर्स किंवा ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि ह्या दोघांना एकत्र करून जो कॉम्बो कोर्स आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रवेश चालू आहे. अर्थात सध्या जी ऑफर आहे त्यामध्ये आपण आत्मा कोर्स सोबत हा कॉम्बो कोर्स सुद्धा देतोय. म्हणजे आपल्याला मनी मशीन कोर्स पण मिळणार आहे, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स पण मिळणार आहे, त्यासोबत प्रीमियम ग्रुप सुद्धा तुम्हाला लाईफ टाईम फ्री मिळणार आहे ह्या बॅच सोबत, ऑगस्ट 2025 बॅच सोबत. आता ह्या सर्वात मोठ्या ऑफरसह जर तुम्हाला आत्मा कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची अंतिम तारीख उद्या म्हणजे 15 ऑगस्ट 2025 आहे. जास्तीत जास्त सदस्यांनी ह्या कोर्सचा अवश्य विचार करावा, कारण इथून पुढे काय होईल, इथून पुढे कोर्स तर चालू राहील, फक्त ऑफर त्याच्यामध्ये इतक्या असणार नाहीत, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला जर ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज करा आणि 94059279 या नंबरवर पाठवा. तर हे झालं पेड कोर्सेस विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी 50चा
15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण इथे बघू शकता, मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं दिसेल की मी तुम्हाला जे काल विश्लेषण केलं होतं त्यामध्ये ही एक लेवल दिली होती 24,645. ओके. जे सदस्य मोबाईलमध्ये हा व्हिडिओ बघत असतील त्यांना एक सांगतो की यूट्यूबमध्ये फुल स्क्रीन करा आणि तरी सुद्धा जर हे आकडे दिसत नसतील तर तुम्ही काय करू शकता, व्हिडिओला झूम करू शकता. नॉर्मली कुठलाही फोटो जसा आपण झूम करतो तसा तुम्हाला यूट्यूबचा व्हिडिओ सुद्धा झूम करता येतो आणि बघता येतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, हे इकडचे जे आकडे आहेत हे तुम्ही वाचू शकता. इथे 24,645 ची लेवल दिली होती आणि ही लेवल दिली होती 24,690 ची आणि सांगितलं होतं की मेक ऑर ब्रेक लेवल आहे. म्हणजे काय, तर हा रेझिस्टन्स झोन आहे असं सांगितलं होतं. आणि हा रेझिस्टन्स झोन जर असेल तर ह्याच्यामध्ये जर ह्याच्या वर गेलं आणि वर टिकलं तर मात्र काय होईल, निफ्टीमध्ये तेजी बघायला मिळेल आणि बाय ऑन डिप्स होईल. बरोबर. मात्र ह्याच्या खाली जर एम पॅटर्न बनला तर मात्र काय होईल, एम पॅटर्न बनला तर मात्र याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं. आज काय झालं, आज पूर्ण वेळ साईडवेज होतं आणि त्याचबरोबर मी काय केलं होतं, तुम्हाला ही लेवल पण एक काढून दिली होती. ही लेवल कशासाठी महत्वाची होती, तर कालच आपल्याला काय झालं होतं, मार्केट क्लोज होता होता एम पॅटर्न बनलेला होता. पण मार्केट क्लोज होत असल्यामुळे त्यावेळेला काही आपण त्याच्यामध्ये ट्रेडचा विचार करू शकत नव्हतो. तर त्यामुळे इथपर्यंत खाली आलं होतं आणि थोडंसं वर गेलं होतं. म्हणजे ब्रेकआउट अगदी जवळ-जवळ दिल्यात जमा होतं. मात्र आपल्याला शेवटच्या क्षणी असल्यामुळे तिथं काय आपण इंट्राडेचा ट्रेड घेऊ शकत नाही. म्हणून असं सांगितलं होतं की फ्लॅट ओपन झालं आणि जर खालीच जायला लागलं तर आपल्याला ह्या लेवलच्या खाली टिकलं तर मग आपण कशाचा विचार करू शकतो, सेलिंगचा विचार करू शकतो. आज काय झालं बघा, आज खाली ओपन तर झालं पण खाली अजिबात टिकलं नाही. ओपन झाल्या झाल्या आपल्याला लगेचच वर आलं आणि त्यामुळे काय झालं, हा एम पॅटर्न आपल्याला उपयोगी ठरला नाही. ओके. म्हणून मी नेहमी सांगतो की शेवटी मार्केट क्लोज होता होता जर असा एम पॅटर्न बनत असेल तर आपण इंट्राडेचाच आधी विचार जास्त करतो. तर अशा वेळेला ह्या ठिकाणी आपण काही ट्रेड घ्यायचा नसतो. कारण सध्या मी नेहमी सांगतोय की बीटीएसटी आणि एसटीबीटी साठी सध्या योग्य कालावधी नाहीये. अशा वेळेला काय होतं, आदल्या दिवशी जर सेलिंगचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सेलिंग सारखं जर आपल्याला सीन बनला असेल तर दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक गॅप अप ओपन होऊन वर जातं किंवा तेजीचा आपल्याला सीन बनला असेल तर दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन ओपन होऊन खाली जातं आणि त्या लोकांना ट्रॅप केलं जातं. आज तेच झालं. तुम्ही बघू शकता की इथून वर गेलं. वर जाताना मी आज लाईव्ह सेशन होतं आणि जे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी होतं. वरच्या बाजूला आपण ही पण एक लेवल ठेवली होती. जर ह्याच्यावर टिकलं तर मग इथपर्यंत जाऊ शकेल आणि ह्याच्यावर टिकलं तर मग आपल्याला ब्रेकआउट आला आणि मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं जाऊ शकते. तुमच्या लक्षात येईल की एकदा सकाळी जे खालच्या बाजूला ओपन झालं आणि काही सेकंद खाली टिकलं त्यानंतर आपल्याला ही लेवल एकदाही याच्या खाली टिकलं नाही. गेलं नक्की, इथे गेलं, इथे गेलं, पण एकदा सुद्धा आपल्याला त्याच्या खाली क्लोजिंग आलं नाही. ओके. तर त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवल ज्या असतात ह्या किती महत्वाच्या असतात. वरच्या बाजूला सुद्धा लक्षात घ्या, ही लेवल जी मी लाईव्ह सेशन मध्ये दिली होती, तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवलला एकदा सुद्धा त्याच्या वर जरूर गेलं पण बॉडी त्याच्यावर गेली नाही. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता बरोबर त्या लेवलच्या आसपास येऊन राहिलं. बरोबर. आज पूर्णपणे साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळत होती आणि अशा वेळेला काय होतं, अशा वेळेला तुम्ही कुठलाही ट्रेड घेतलात तर तुम्हाला छोटे छोटे ट्रेड घ्यावे लागतात. खाली असताना बाईंग करावं लागतं आणि वर गेल्यावर लगेच आपल्याला प्रॉफिट बुकिंग करावं लागतं किंवा वर असताना आपल्याला सेलिंग करावं लागतं आणि खाली आल्यावर आपल्याला प्रॉफिट बुकिंग करावं लागतं. इतक्या वेगानं जर आपल्याला काही गोष्टी करता येत असतील तरच आज प्रॉफिट झालं असणार. अदरवाईज ऑप्शन बाईंग करून आज नक्कीच प्रॉफिट होणार नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. तर बऱ्याच दिवसानंतर आपल्याला अशी साइडवेज एक्सपायरी बघायला मिळाली. अन्यथा एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला खूप मोठी मूव्हमेंट बघायला मिळते. तर आज साइडवेज एक्सपायरी झाली. ऑप्शन सेलरचा आजचा दिवस होता हे आपण इथे बघू शकतोय. हे झालं आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपल्याला बघायचंय की निफ्टीचा चार्ट वीकली आणि डेली टाइम फ्रेमवर आपल्याला कसा दिसतोय. त्यासाठी मी काय करतो, ह्या लेवल फक्त हाईड करतो आणि आपल्याला आता हा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. इथे मी निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलेला आहे आणि आपल्याला जसं मागच्या आठवड्यात मी सांगितलं होतं की सातत्यानं 1 2 3 4 5 6 6 आठवडे सातत्यानं आपल्याला सेलिंग
आजपर्यंत म्हणजे मागच्या 4-5 वर्षामध्ये बघायला मिळालं नव्हतं. बरेच दिवसा म्हणजे 2-3 वर्ष तर नक्कीच नव्हतं. मागच्या आठवड्यात मी सांगितलं पण होतं, की कधी दिसलं होतं, बरोबर? तर खूप वर्षानंतर आपल्याला असं 6 आठवड्याचं सेलिंग बघायला मिळालं होतं. ह्या आठवड्यात जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा लो दोन्ही आठवड्यांचा जवळजवळ सारखाच बनलेला आहे आणि ह्या दोन कॅन्डलकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एका पॅटर्नची आठवण होऊ शकते, तुमच्या लक्षात येऊ शकतो. तो पॅटर्न आहे ट्विझर बॉटम पॅटर्न. ट्विझर बॉटम पॅटर्न मध्ये आपल्याला काय असतं, दोन्ही कॅन्डल एकसारख्या एकसारख्या आकाराच्या असतात. पहिली कॅन्डल लाल असते, दुसरी हिरवी असते. आता टेक्निकली काय व्हायला पाहिजे होतं, हाय सुद्धा इथपर्यंत जायला हवा होता, बरोबर? तर ती परफेक्ट झाली असती. पण ठीक आहे, प्रॅक्टिकली थोडंफार त्याच्यामध्ये फरक असू शकतो. पण तुम्हाला इथे ट्विझर बॉटम पॅटर्न आता दिसतोय. काय होऊ शकतं, जर ह्या लेवलच्या वर आपल्याला टिकत असेल, बरोबर, तर ह्या लेवलच्या वर टिकत असेल तर मग एकदा तेजी येऊ शकते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर त्यामुळे आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न तर झालाय, पुढच्या आठवड्यात जर एखाद्या दिवसाचं क्लोजिंग ह्याच्या वर आलं तर आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला सुद्धा मिळू शकते. तर तसं झालं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नकोय. तर हे झालं आज विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय. ओके, तर विकली टाइम फ्रेम मध्ये आणि तसं बघायला गेलं तर आपल्याला काय होतंय, ही विकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा इनसाइड कॅन्डल आहे, बरोबर? तुम्ही अगदी बारकाईनं आणि थोडंसं जर झूम करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या आठवड्यात आपण मागच्या आठवड्याचा लो सुद्धा ब्रेक केला नाही. मागच्या आठवड्याचा लो थोडासा खाली आहे. ह्या आठवड्यात मागच्या आठवड्याचा आपण हाय सुद्धा ब्रेक केला नाही. हाय थोडासा वरच्या बाजूला आहे. तर त्यामुळे ही इनसाइड कॅन्डल सुद्धा आहे. त्यामुळे काय होतं, इनसाइड कॅन्डलनं जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिलं, बरोबर, इनसाइड कॅन्डल ग्रीन कलरची आहे, वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट दिलं तर खूप चांगली तेजी वर बघायला मिळू शकते. खाली जायचं असेल तर खूप खाली जावं लागेल, बरोबर, आणि त्यानंतर ब्रेकआउट द्यावं लागेल. तर त्यामुळे ते आता काय होतंय, पुढच्या आठवड्यात वरच्या बाजूला ब्रेकआउट मिळाला तर एक लवकर आपल्याला चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो. तर असं चित्र आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये दिसतंय. तर आता बघूया पुढच्या आठवड्यात काय होतंय. जर पुढच्या आठवड्यात सुद्धा तेजी होणार असेल तर मग मी सांगेन तुम्हाला की कुठपर्यंत ही तेजी होऊ शकते, हा हाय ब्रेक होऊ शकतो की नाही, का आपल्याला परत एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं, की इथे आपल्याला एम पॅटर्न बघायला मिळेल. हे सर्व आपण येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येते, की इथे मागचे 2 दिवस आपल्याला अगदी छोट्या छोट्या ग्रीन कॅन्डल बनताना दिसत आहेत. आता जे आत्मा कोर्सचे सदस्य आहेत त्यांना लक्षात आलं असेल की त्यांच्यासाठी मी सांगतो की ही 11 तारीख महत्वाची होती. जर लक्षात आलं असेल तर फक्त लक्षात ठेवा. त्याच्यासाठी आपल्याला इथे काही कमेंट करण्याची किंवा सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण आपल्याला इथे ह्या 11 तारीखच्या वर टिकतंय आणि त्यांना मी जी काही एक टेक्निक शिकवली आहे त्या टेक्निकनुसार तुमच्या लक्षात येईल की इथून वर आपल्याला जर टिकलं तर एक चांगली तेजी होऊ शकते, बरोबर? तर आत्ता सध्या 2 दिवस तरी टिकताना दिसतंय. 11 तारीख नंतर 12 तारीखला थोडंसं आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली होती, पण ह्याचा काही लो तुटला नाही. त्यामुळे ह्या शूटिंग स्टार कॅन्डलला ऍक्टिवेट झालेली नाहीये, बरोबर? आता आपल्याला जर ह्याच्या वर टिकतंय तर आपल्याला साधारणपणे हा जो ह्या 2 लेवल आहेत याच्या वर टिकायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं, एक चांगली तेजी होऊ शकते, असं आपल्याला इथे लक्षात येते. तर त्यामुळे आपल्याला वाट बघणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला 2 लेवल दिल्या होत्या. एक होती 55,245 ची लेवल, दुसरी होती 55,330 ची लेवल आणि सांगितलं होतं की ह्या लेवलच्या वर टिकलं तर काय होईल, मग बाय ऑन डिप्स होईल, बरोबर? आणि तशाच प्रकारे होताना आपल्याला बघायला मिळालं की जेव्हा जेव्हा डिप्स आल्या, कारण हा जो एरिया होता हा रेझिस्टन्स झोन होता कालपर्यंत. तुम्ही बघू शकता की ह्या लेवलच्या वर जास्त टिकत नव्हतं आणि इकडे तर गेलंच नव्हतं. आज काय झालं, गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर थोडंसं खाली गेलं आणि अचानक एक तेजी आपल्याला बघायला मिळाली आणि डायरेक्ट ह्याच्या वर टिकलं. तिथून मग ब्रेकआउट आला, डायरेक्ट आपण ह्याच्यावर गेलो. एकदा ह्याच्यावर टिकल्यानंतर आणि त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर मग सीन चेंज होतो. काय होतं, हा बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा बाय ऑन डिप्सचा होतो, बरोबर? काय झालं बघा, जेव्हा जेव्हा डीप आली बाईंग आलं, जेव्हा जेव्हा डीप आली बाईंग आलं, बरोबर?
डीप आली की बाईंग येते, डीप आली की बाईंग येते. आणि सपोर्ट कुठे घेतोय? पूर्वी हा रेझिस्टन्स झोन होता, आता एकदा ब्रेकआउट झाल्यानंतर हा सपोर्ट झोन झालेला तुम्हाला दिसून येतोय. तुम्ही बघा, तुम्हाला ह्या प्रत्येक ठिकाणी हा झोन सपोर्ट झोन म्हणून काम करताना दिसतोय. ओके, म्हणजे पूर्वी रेझिस्टन्स होता कालपर्यंत, आज एकदा ब्रेकआउट दिल्यानंतर हा सपोर्ट झोन म्हणून काम करताना दिसतोय. आता ह्याच्यामध्ये काय झालं की जशी म्हणावी तशी तेजी झाली नाही. याचं कारण असं आहे की खरं व्हायला पाहिजे होती, पण आज निफ्टीमध्ये एक्सपायरी असल्यामुळे आणि निफ्टी खूपच साईडवेज झाल्यामुळे, निफ्टीचा सपोर्ट नसल्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला ब्रेकआउट देऊन सुद्धा एक अपेक्षित तेजी बघायला मिळालेली नाहीये. आता कदाचित काय होईल, कदाचित आपल्याला इथे बघूया कसं दिसतंय की एक डब्ल्यू पॅटर्नची शक्यता इथे निर्माण झाली होती, बरोबर. इथे खाली गेलं, परत इथे वर आलंय, परत खाली गेलंय. आता हा डब्ल्यू पॅटर्न इथे सुद्धा एक तयार होऊ शकतो. खरं म्हणजे इथे व्हायला पाहिजे होता, पण इथे सुद्धा होऊ शकतो. जर सोमवारी गॅप अप ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं आणि ही लेवल ब्रेक व्हायला लागली, तर आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. इथपर्यंत आलंय, इथपर्यंत गेलं, इथपर्यंत खाली आलंय, समजा इथूनच वर जायला लागलं, तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. एक डब्ल्यू पॅटर्न बनला नाहीये प्रॉपर, म्हणून आपल्याला ही तेजी अजून बनलेली दिसत नाहीये. जर इथे बनला तर मग इथनं तेजी आपल्याला दिसू शकते. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे सध्या दिसतंय. बघूया काय होतं सोमवारी. सोमवारसाठीचं विश्लेषण स्वतंत्रपणे आपण करणार आहोत. आत्ता फक्त आपण काय केलं, आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि आता वीकली आणि डेली टाइम फ्रेमचं विश्लेषण आपण करणार आहोत. तर त्यासाठी मी काय करतोय, ह्या सर्व लेवल हाईड करतोय आणि हा बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये इथे बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, इथे बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दिसते की इथे काही क्लिअर कट आपल्याला जसं निफ्टीमध्ये दिसतंय तसं क्लिअर कट काही आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न दिसत नाही. ही कॅन्डल खूप लहान बनली आहे. पण एक गोष्ट क्लिअर कट दिसते, ती म्हणजे ही इनसाइड कॅन्डल बनलेली आहे. त्यामुळे जर ह्याचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला एक वरच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. इथे सुद्धा 6 आठवड्याचं कंटिन्युअस, 6 आठवडे म्हणजे जवळजवळ दीड महिना प्रत्येक आठवड्याला सेलिंग आपल्याला बघायला मिळत होतं. फायनली ह्या आठवड्यामध्ये ते थांबलंय. पण आता ह्याच्यामध्ये थोडासा बाउन्स येऊ शकतो का, आणखीन किती वर जाऊ शकतं, वर जाणार असेल तर आपण हा हाय ब्रेक होऊ शकतो का, किंवा याच्या आधीच रिटर्न येऊन इथे एम पॅटर्न बनू शकतो का, वगैरे सर्व गोष्टी आपल्याला आता समजून घ्यायच्या आहेत, बरोबर. तर त्यासाठी येणाऱ्या आठवड्यांमध्ये आपल्याला वाट बघायला लागेल. पुढचा एखादा आठवडा तरी आपण वाट बघावी लागेल आणि मग आपल्याला थोडंसं विस्तृत विश्लेषण करणं शक्य होणार आहे. तर सध्या आपल्याला जे चित्र दिसतंय त्यामध्ये 6 आठवड्यानंतर, दीड महिन्यानंतर आपल्याला एक ग्रीन कॅन्डल बनलेली दिसते. हा हाय ब्रेक झाला आणि ह्याच्यावर टिकलं, एखाद्या दिवसाची कॅन्डल जरी टिकली तरी ब्रेकआउट आलं असं होईल आणि त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते. अशा प्रकारचं चित्र आता तयार झालेलं आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, मागचे काही दिवस जर तुम्ही बघितलं तर आपल्याला हळूहळू इथे एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार होताना दिसतोय, बरोबर. आणि हे वैशिष्ट्य कशाचं असतं, हे असं जेव्हा दिसतं त्यावेळेला एक दिवस आपल्याला एक तर वरच्या बाजूला किंवा एक तर खालच्या बाजूला ब्रेकआउट येतं आणि त्यानंतर एक खूप मोठी मूव्हमेंट वरच्या बाजूला आलं तर खूप मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर वरच्या बाजूला असेल तर, खालच्या बाजूला असेल तर खालच्या बाजूला सुद्धा एक खूप मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर आता इथे आपल्याला लक्षात येते की डेली टाइम फ्रेम वर आल्यावर आपल्याला इथे एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न बनताना दिसतोय. ह्याच्यामध्ये अजून आपल्याला एखादा दिवस बनण्याची शक्यता आहे, पण कदाचित आता अंतर जवळ-जवळ येत चाललंय, त्यामुळे ब्रेकआउट सुद्धा येऊ शकतो त्यामुळे पुढच्या आठवड्यात. आता ह्याच्यासाठी आपल्याला काही ज्योतिषशास्त्राची आवश्यकता नाही. इथे आपल्याला जे दिसतंय हे टेक्निकलच्या साहाय्यानेच आपण ओळखू शकतो की आता ब्रेकआउट येऊ शकतो वरच्या दिशेनं किंवा ब्रेकडाऊन येऊ शकतं खालच्या दिशेनं. कारण आता इथे जागा हळूहळू कमी होत जाणार आणि कमी जागेमध्ये मग किंमत राहू शकत नाही, मग ती कुठेतरी ब्रेकआउट करेल. तर असं ब्रेकआउट होण्याची आणि जेव्हा असं आपल्याला हळूहळू कमी कमी हे दिसतं, त्यानंतर जेव्हा ब्रेकआउट येतो तो खूप मोठा ब्रेकआउट असतो. अशा प्रकारचं आपल्याला चित्र आता इथे दिसतंय
डेली टाइम फ्रेम मध्ये. आपण इथे बघू शकतो की काय झालंय, आज हाय ब्रेक केलाय, बरोबर. कालचा लो ब्रेक नाही केला तर हाय ब्रेक केला. जनरली आतापर्यंत काय होत होतं, हाय ब्रेक होत नव्हता. मागचे काही दिवस जर बघितलं तर हा इथे होता, त्यानंतर हा इथे झाला, त्यानंतर हा इथे झाला, मग हा इथे झाला. मागच्या जवळजवळ 3-4 दिवसानंतर पहिल्यांदाच हाय ब्रेक झालाय, बरोबर. आणि हायच्या आसपासच आपल्याला इथे क्लोजिंग पण आलेलं आहे. तर असं शक्यतो होत नव्हतं, ते आपल्याला झालेलं दिसतंय. कदाचित यातनं आपल्याला एक चांगला संकेत मिळू शकतो आणि वर जाऊ शकतं. अर्थात आपल्याला सिमेट्रिकल ट्रायंगलमध्ये आत्ता हे नाही सांगता येणार गॅरंटीनं किंवा जास्त कॉन्फिडन्सनं की वरच्या दिशेनंच ब्रेकआउट येईल, खालच्या दिशेनं सुद्धा ब्रेकआउट येऊ शकतं. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला काल 2 लेवल दिल्या होत्या आणि सेन्सेक्सनं तर अक्षरशः आपल्या लेवलला अगदी परफेक्ट पद्धतीनं फॉलो केलेलं दिसतंय. तुम्ही इथे बघू शकता 80,610 ची लेवल दिली होती, 80,720 ची मेक ऑर ब्रेक लेवल दिली होती. तुम्हाला लक्षात येईल की ह्या लेवलचा रेझिस्टन्स किती घेतला गेलाय, बरोबर. दिवसभर प्रयत्न झाले. आपण आता चेक करूया की कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. मी काय करतो, थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हा चार्ट दिसू शकेल आणि आपण थोडंसं मध्यभागी घेऊया. ओके. तर ह्या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या 2 लेवल मी दिलेल्या होत्या, कालच दिलेल्या होत्या. ओपन कुठे झालं, गॅप अप ओपन झालं. म्हणजे निफ्टी बँक निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपन होतं, पण सेन्सेक्समध्ये गॅप अप ओपन होतं. गॅप अप ओपन झालं, एकदम खाली पण गेलं, एकदम वर पण गेलं आणि पहिलीच कॅन्डल तुमच्या लक्षात येईल की डोजी बनली. दोन्ही बाजूला आपल्याला मुवमेंट झाली आणि छोटी बॉडी बनली. त्यानंतर नेक्स्ट कॅन्डलमध्ये वर गेलं, खाली आलं, बरोबर. पण ह्या लेवलचा सपोर्ट घेत राहिलं, ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेत राहिलं. त्यानंतर जेव्हा वर गेलं परत, त्यानंतर जेव्हा खाली आलं ब्रेकआउट दिल्यासारखा दाखवला, पण ब्रेकआउट टिकला नाही. त्यानंतर लगेचच पुन्हा बाउन्स आला, परत खाली आलं, परत सपोर्ट घेऊन वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं. इथे मात्र दिसताना तुम्हाला काय दिसेल, इथे तुम्हाला आता काय झालं, हा हाय जो आहे आणि हा हाय बघा. म्हणजे तुम्हाला इथे जो ब्रेकआउट आला खालच्या बाजूला, इथे आपल्याला लो तोडलेला पण दिसेल. त्यामुळे एम पॅटर्न तर तयार झालाय, पण आपल्याला पाहिजे तसा झालाय का, परफेक्ट झालाय का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. इथे जर बघितलं तर तुम्हाला एम पॅटर्न दिसतोय, ब्रेकआउट पण आलं, पण पहिला हाय इथे होता, दुसरा हाय वर होता. आपल्याला असा एम पॅटर्न चालत नाही. पहिला हाय वर लागतो, दुसरा हाय खाली पाहिजे आणि ब्रेकआउट पाहिजे. तर त्यामुळे हा एम पॅटर्न इथे फेल गेला, याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, हा फेल गेला, याचं कारण तुम्हाला लक्षात आलं. त्यानंतर काय झालं बघा, त्यानंतर आता दुसरं आपण बघूया. इथून हाय बनला, इथपर्यंत गेला, इथपर्यंत खाली आलं, इथून वर गेलं आणि खाली यायला लागलं. आता काय झालं, हा एम पॅटर्न बरोबर होता, बरोबर. पण ह्याच्यामध्ये काय झालं बघा, याच्यामध्ये आपल्याला असं झालं की ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलं, ह्याच्या खाली आपल्याला क्लोजिंगच आलं नाही. ओके. त्यामुळे हा एम पॅटर्न जरी बरोबर असला तरी सुद्धा ह्याच्या खाली क्लोजिंगच आलेलं नसल्यामुळे आपल्याला काय झालं, मग हा एम पॅटर्न ऍक्टिव्हेटच नाही झाला, बरोबर. आता ही झालं दुसरा एम पॅटर्न. आता तिसरा एक एम पॅटर्न बघूया. आपण इथून वर गेलं, इथपर्यंत खाली आलं, परत वर गेलं आणि इथपर्यंत खाली येतंय. हा एम पॅटर्न अजून बनतोय, बरोबर. ब्रेकआउट सुद्धा अजून यानं दिलेलं नाही. त्यामुळे मी जे सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये जर हा ब्रेकआउट होऊन वर नाही गेलं तर ह्या एरियामध्ये एम पॅटर्न बनू शकतो. 2-3 एम पॅटर्न बनलेत बघा, पण एकानंही प्रॉपर पद्धतीनं आपल्या सिस्टीमनुसार ब्रेकआउट दिला नाही. त्यामुळे मी नेहमी सांगतो की नुसता एम पॅटर्न बनतोय याला महत्त्व नाही, सिस्टीमनुसार जर बनला तरच त्याच्यामध्ये चांगला ब्रेकआउट येऊ शकतो. हे तुम्हाला इथे अगदी व्यवस्थित लक्षात आलं असेल. आणि जर खरोखरच तो आला सोमवारी आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग एक सेलिंगची शक्यता राहील. कदाचित काय होईल, कदाचित जर फ्लॅट किंवा गॅप अप ओपन होऊन वर जायला लागलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो, जसं मी तुम्हाला निफ्टीमध्ये सांगितलं होतं, बरोबर. इथून आलाय, इथपर्यंत गेलाय, हा लो ब्रेक न करता, हा जो लो आहे हा ब्रेक न करता इथूनच वर जायला लागलं तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो आणि मग कदाचित हा हाय ब्रेक होऊन आपल्याला एक चांगली तेजी वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकते. तर हे झालं
आज कसं झालं, उद्या काय होऊ शकतं हे सुद्धा मी थोडक्यात सांगितलंय. जास्त डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यापूर्वी आता काय करूया, ह्या ज्या लेवल्स आहेत या लेवल्स मी हाईड करतो आणि ह्याचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता आपण इथे जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतंय, थोडंसं झूम आउट केल्यानंतर जसं निफ्टीचं आहे तसंच इथे दिसतंय. त्यामुळे ह्याचं मी जास्त विश्लेषण करणार नाही. ट्विझर बॉटम पॅटर्न दिसतोय. 6 आठवड्याचं आपल्याला इथे मंदी झाल्यानंतर पहिल्यांदा तेजी होतीये. हा हाय जर ब्रेक झाला 81,000च्या वर टिकलं तर थोडंसं तेजी येऊ शकते. किती तेजी येईल आपल्याला पुढच्या आठवड्यात बघावं लागेल. जाताना हा हाय ब्रेक करू शकेल का, का आपल्याला इथे एम पॅटर्न बघायला मिळेल, इथून वर जाऊन थोडी तेजी येऊन परत खाली येईल. हे सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जास्त डिटेलमध्ये बघायच्या आहेत. आत्ता आपल्याला फक्त एवढंच कळतंय की कदाचित आपल्याला इथे काय दिसतंय, एक छोटासा बाउन्सची शक्यता निर्माण झालेली दिसतेय. तर हे झालं आपल्याला सेन्सेक्सचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येईल, मागचे 2 दिवस अगदी आपल्याला म्हणजे खूपच छोट्या छोट्या कॅन्डल बनताना दिसत आहेत, डोजी कॅन्डल बनतायत, बरोबर. तर कधी कधी काय असतं, ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. जसं निफ्टीमध्ये दिसतंय, बँक निफ्टीमध्ये दिसतंय, सेन्सेक्स मध्ये दिसतंय. तिन्ही ठिकाणी म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स एकसारखं दिसतंय, पण बँक निफ्टी थोडंसं वेगळं दिसतंय. पण तिन्ही ठिकाणी जी आपल्याला शांतता दिसतेय ती कदाचित वादळापूर्वीची असू शकते, कदाचित वरच्या दिशेनं, कदाचित खालच्या दिशेनं येणाऱ्या काळात मुवमेंट होऊ शकते. ती कुठे होणार आहे याचं विश्लेषण मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्यामध्ये आपल्याला स्पेसिफिकली सोमवारसाठीचं विश्लेषण करायचं आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला तिन्ही इंडेक्स मधलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागामध्ये आलोय. आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुम्हाला जर काही नवीन सदस्य असतील तर त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना सांगायच्या आहेत. तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी ह्या फॅमिलीचं मेंबर व्हायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी 2 गोष्टी करणं आवश्यक आहे. शेअर मार्केट मराठी फॅमिली जॉईन करण्यासाठी आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करणं तुम्ही आवश्यक आहे. त्याचबरोबर आपलं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं सुद्धा आवश्यक आहे. ह्या ग्रुपची तसंच ॲपची जी लिंक आहे ही आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये खूप सारी माहिती असते. व्हिडिओ बघितल्यानंतर एकदा डिस्क्रिप्शन सुद्धा ओपन करून बघत जा. त्याच्यामध्ये खूप सारी माहिती दिलेली असते. ह्या 2 गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल. आता एकदा तुम्ही परिवाराचे सदस्य झालात की तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा पद्धतीनं दिलं जातं. तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्सची, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची. तर पहिल्या लेवलची माहिती सांगतो. आत्ताचा तुम्ही जो व्हिडिओ बघताय हा दैनंदिन विश्लेषण मालिकेतला व्हिडिओ आहे. दररोज संध्याकाळी हा व्हिडिओ बनवला जातो. दुसऱ्या दिवशी किंवा पुढच्या आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण असतं. तर हा दैनंदिन विश्लेषणाचा व्हिडिओ सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. त्यानंतर आपल्याला दररोज म्हणजे दर आठवड्याला सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातले 3 दिवस सकाळी 9 ते 10:30 या वेळेमध्ये लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि हे पण फ्री ऑफ कॉस्ट सर्वांसाठी उपलब्ध असतं. तर ह्या 2 गोष्टी या फ्री कोर्सचा पार्ट आहेत. त्याबरोबर ह्याचं नाव फ्री कोर्स ठेवलंय, त्यामुळे ह्याच्यामध्ये 3 कोर्सेस सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला कोर्स आहे त्याचं नाव आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स. तुम्हाला अगदी नवीन असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणीतरी एकदम नवीन व्यक्ती आहे ज्याला शेअर मार्केट शिकायचं आहे, तर त्याला अगदी बेसिक पासून सर्व संकल्पना समजून सांगणारा हा शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे. हा कोर्स कुठे उपलब्ध आहे? ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर पुढचा कोर्स आहे. एकदा तुम्हाला बेसिक सर्व कळलं की तुम्हाला मार्केटमध्ये काम जर करायचं असेल तर तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे, तर दुसरा आपला कोर्स आहे त्याचं नाव आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स. ह्या कोर्समध्ये मार्केटचं विश्लेषण कसं करायचं हे शिकवलेलं आहे. ह्या कोर्सबद्दल मला हे सांगायचं आहे की हा कोर्स अशा पद्धतीनं बनवलेला आहे की कुठल्याही पेड कोर्समध्ये सुद्धा इतकं विस्तृत शिकवलं जात नाही, इतकं विस्तृत तुम्हाला ह्या कोर्समध्ये टेक्निकल अनालिसिस शिकवलेलं आहे. तर त्यामुळे हा झाला दुसरा कोर्स. पहिलं काय झालं,
तुम्हाला बेसिक समजलं. दुसरं काय झालं, तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करता यायला लागलं. मग आता हे शिकलेलं जे ज्ञान आहे याचा वापर कुठे करायचा? तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेडर व्हावं लागेल. तर जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर आपला तिसरा कोर्स तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या कोर्सचं नावच असं आहे, मला ट्रेडर व्हायचं आहे. बरोबर? तर ह्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते, त्या सर्व गोष्टींची माहिती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. असे 3 कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला ॲपमध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या 5 गोष्टींचा एकत्र मिळून जो बुके तयार होतो, ह्या बुकेला आपण फ्री कोर्स असं नाव दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अधिक माहिती, ह्याच्यापेक्षा जास्त माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, फ्री कोर्स इथे जसं लाल अक्षरात लिहिलंय, एवढे 2च शब्द एका WhatsApp मेसेजमध्ये टाइप करा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या. नंबर आहे 9405927989. या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल. तसंच तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे असेल, तर एवढे 2च शब्द प्रीमियम ग्रुप हे 2च शब्द WhatsApp मेसेजमध्ये टाइप करा आणि त्याच नंबरला पाठवा. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती रिप्लायमध्ये पाठवली जाईल. तुम्हाला जसं फ्री कोर्सेस जे आहेत ते ॲपमध्ये उपलब्ध आहेत, तसंच प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा तुम्हाला आता ॲपमध्येच विकत घेता येणार आहे. तर ती फॅसिलिटी सुद्धा ॲपमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर पेड कोर्स एवढ्या 2च शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा. तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती सांगितली जाईल. जसं फ्री कोर्सेस ॲपमध्ये आहेत, प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा ॲपमध्ये घेता येते. त्याच पद्धतीनं पेड कोर्सची ॲडमिशन सुद्धा ॲपमध्येच घेता येते. तर त्यामुळे तुम्ही तिथेच त्याची ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला हा जो आपला नवीन कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस आणि मॅथेमॅटिक्स याच्या सहाय्यानं मार्केटचं विश्लेषण करतो. ह्या कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर आत्मा कोर्स अशा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज जर तुम्ही इथे पाठवलात, तर तुम्हाला काय होईल, ह्या कोर्सविषयी सुद्धा अधिक माहिती पाठवली जाईल. इथे आपण व्हिडिओच्या एकदम शेवटी आलेलो आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ आपण बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील मला, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. लक्षात ठेवा, तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन सिलेक्ट करा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.